मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर न केलं असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जगा बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जगा यूज केलं म्हटलं आहे सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुप आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात लागणारे आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात बीट मार्क पेजला ओपन करायचं। आज प्रोजेक्ट ओपन वगैरे केल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपल्या तुमचे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचा। ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचा। अशा प्रकारे आपल्या हिशोबाने सेट वगैरे करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट फोन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये कट करायचं, आणखी सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये तुम्ही फोटो वगैरे कट करता मित्रांनो। त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो। मी लवकरात लवकर फोटो वगैरे कट करून घेतो। अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट 5.09च्या बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जगा अशा प्रकारे येते टेक्स्ट पेन दिला मित्रांनो। टेक्स्ट पेन दिला ऍड करून घ्यायचा। अशा प्रकारे टेक्स्ट पेन दिला ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट फोन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला जे फोटोज वगैरे ऍड केला मित्रांनो त्या सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। प्लस प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्लस ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जगा फर्स्ट एक नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून आपल्याला बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन प्लस प्रोजेक्ट बीट मार्क प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जगा लॉंग फोटो मित्रांनो या लॉंग फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं। पेस्ट शिफ्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जगा सेकंड बीट जगा सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या जगा एक नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जगा एक फोटो सोडा जगा सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं। जसं मी एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे लावता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण जगा सर्व फोटोज मध्ये एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचं। अशा प्रोजेक्ट इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून घ्यायचं। जसं की आपला 5.09च्या बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करून एक रेक्टँगल ऍड करायचं मित्रांनो। हे रेक्टँगल ऍड केल्यानंतर मित्रांनो वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं। फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काय कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट फोन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला ब्लेंडिंग ऑफसेटी वरती क्लिक करायचं। ऑफसेटी आहे मित्रांनो त्याला कमी करून घ्यायचं। अशा प्रकारे 16 ठेवून घ्यायचं। 16 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला इफेक्ट्स वरती क्लिक करायचं। ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। वर आपला सर्च ऑप्शन वरती क्लिक करून ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च करायचा। अशा प्रकारे ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च केल्यानंतर त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं जे काय 16 करून घ्यायचं। 16 केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला शेक इफेक्ट प्लसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे लास्ट टूला फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे वरची जगह एक रेक्टँगल ऍड केला त्या रेक्टँगल वरती क्लिक करायचं। मग आपला डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं। कॉपी लेअर करून घ्यायचं। इथून आपला बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला बीट मार्क प्लसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला 5.09च्या बीटल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे सेकंड बीटची जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे काय एक फोटो सोडा जे काय सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं। मी एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगितलं ना मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट वगैरे ऍड करून घ्यायचं। असं इफेक्ट वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण जायचं जे काय ऍड केलं रेक्टँगल ऍड केला मित्रांनो त्या रेक्टँगल ऍड वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपलं लास्ट फोन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झाला मित्रांनो। मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।